हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ विद्यार्जन सायन्स अकॅडमी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉटनीचा फर्स्ट चॅप्टर जो आहे 12th त्याचे काही PYQ सॉल्व करणार आहोत. दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. सो जो फर्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज फ्रॉम नीट 2023. लार्ज कलरफुल फ्रॅगमेंट्स फ्लावर्स विथ नेक्टर आर सीन इन. जे फ्रेग्रन्स बनवणारे फ्लावर्स आहेत किंवा कलरफुल फ्लावर्स आहेत ते आपल्याला कुठल्या प्लांट्समध्ये दिसतात. तर ऑप्शन दिले आहेत इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स, बर्ड पॉलिनेटेड प्लांट्स, बॅट पॉलिनेटेड प्लांट्स आणि विंड पॉलिनेटेड प्लांट्स. तो ऑब्व्हियसली आपल्याला इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची ब्राईट कलरफुल फ्लावर्सची गरज पडते. सो जे इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स आहेत ते अशा प्रकारे इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करत असतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ टॅसल्स इन कॉर्न कॉब. बघा कॉर्न कॉब हे स्ट्रक्चर तुम्हाला NCERTत दिलेलं आहे. टॅसल्स असे लांब लांब स्ट्रक्चर्स असतात कॉर्नवरचे. ते काय करतात की जे बाहेरून येणारे पोलन्स आहेत, फिमेलचा पार्ट असतो हा, बाहेरून येणारे जे पोलन्स आहेत त्यांना ट्रॅप करतात. मग बघा ऑप्शन काय दिले, टू अट्रॅक्ट इन्सेक्ट, सेकंड टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स, टू डिस्पर्ट द पोलन ग्रेन्स अँड टू प्रोटेक्ट द सीड्स. सो ऑब्व्हियसली कशासाठी आहे ते, टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स. NCERT नीट वाचली तर NCERTमध्ये हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, identify the correct statement, incorrect statement, not correct. Identify incorrect statement related to pollination. Pollination मधला incorrect statement कुठलं बघा. Pollination by wind is more common against the abiotic pollination. बरोबर आहे, विंड मध्ये abiotic pollination मध्ये मेजर कोण करते, विंड करते. दुसरं जे आहे तुमचं वॉटरमध्ये एवढं एबायोटिक पॉलिनेशन होत नाही. फ्लावर्स प्रोड्यूस फ्लावर ऑर्डर्स टू अट्रॅक्ट फ्लाईज अँड विटल्स. बरोबर आहे, ऑर्डर प्रोड्यूस करतात फ्लावर्स इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा फ्लाईजला अट्रॅक्ट करण्यासाठी. मॉथ्स अँड बटरफ्लायज आर द मोस्ट डॉमिनंट पॉलिनेटिंग एजंट्स इन अमंग इन्सेक्ट्स. ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे का बघा. NCERT जर नीट वाचली असेल तर आपल्याला माहिती आहे की मॉथ्स आणि बटरफ्लाईज नाही तर आपल्या ज्या हनीबीज आहेत, ओके, हनीबीज या मेजर पॉलिनेटर्स आहेत. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट तरी आपण बघू, पॉलिनेशन बाय वॉटर इज क्वाईट रेअर. यस, जे वॉटरने एबायोटिकमध्ये आहे आपलं वॉटर पॉलिनेशन. सो वॉटर पॉलिनेशनमुळे जे प्लांट्स पॉलिनेशन करतात ते खूप कमी प्लांट्स असतात. ओके, मेजर पॉलिनेशन बाय विंड होत असतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दोन स्टेटमेंट दिले आपल्याला. 2022चा क्वेश्चन आहे बघा. क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आर इनव्हेरिएबली ऑटोगॅमस. ओके, क्लिस्टोगॅमस फ्लावर म्हणजे कुठले फ्लावर्स, असे फ्लावर्स जे नेहमी कसे असतात, क्लोज्ड असतात. जर फ्लावर कंटिन्युअस क्लोज्ड असेल तर त्याला बाहेर एक्सपोजर मिळत नाही आहे. म्हणजे अल्टिमेटली हा फ्लावर कुठलं पॉलिनेशन परफॉर्म करणार, ऑटोगॅमी परफॉर्म करणार. ऑटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन विदिन सेम फ्लावर, त्याच फ्लावरमध्ये. कारण हे फ्लावर क्लोज्ड आहे म्हणजे ते ऑटोगॅमीच परफॉर्म करणार. सो हे स्टेटमेंट जे आहे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट, क्लिस्टोगॅमी इज डिसएडव्हान्टेशियस ॲज देर इज नो चान्स फॉर क्रॉस पॉलिनेशन. बरोबर आहे, कारण बघा बाहेरून कुठलंच काही येऊ शकत नाही. कारण हे फ्लावर कसं आहे, क्लिस्टोगॅमस म्हणजे क्रॉस फ्लावर आहे. म्हणजे याचा डिसएडव्हान्टेज काय की कुठल्याही पद्धतीचं क्रॉस पॉलिनेशन क्लिस्टोगॅमस फ्लावरमध्ये होऊ शकत नाही. सो दोघी स्टेटमेंट करेक्ट असल्यामुळे करेक्ट आन्सर इज बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अगेन 2022चा क्वेश्चन दिलेला आहे. टू एन्श्योर द डिझायर्ड पोलन फॉल्स ऑन द स्टिग्मा इन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन प्रोसेस. ओके, आपल्याला जो डिझायर्ड पोलन आहे तो स्टिग्मावर टाकायचा आहे तर कुठल्या गोष्टी गरजेचं आहे बघा. फर्स्ट दिलेला आहे, द फिमेल फ्लावर बर्ड्स ऑफ प्लांट प्रोड्युसिंग युनिसेक्शुअल फ्लावर्स नीड नॉट बी बॅग्ड. ओके, कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला काय करावं लागेल, बॅगिंगची जी प्रोसेस आहे ती आपल्याला नक्की करावी लागणार आहे. कारण कसं आहे, जर तुम्ही फ्लावरमधून इमॅस्क्युलेशन केलं म्हणजे फ्लावरमधून जर ज्या गोष्टी आहेत त्या काढल्या अँथर, तर कसली गरज पडते आपल्याला, बॅगिंग करायची गरज पडते. पण जर आपण फर्स्ट स्टेटमेंट नीट रीड केलं बघा, फर्स्ट स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आपल्याला, फिमेल फ्लावर बर्ड्स ऑफ प्लांट प्रोड्युसिंग युनिसेक्शुअल फ्लावर्स. अच्छा, कुठले फ्लावर्स दिलेले आहेत, युनिसेक्शुअल फ्लावर्स नीड नॉट बी बॅग्ड. सो हे दे फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट बघा, देर इज नो नीड टू इमॅस्क्युलेट युनिसेक्शुअल फ्लावर्स ऑफ सिलेक्टेड फिमेल प्लांट. ओके, त्यानंतर इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर टू बी बॅग्ड इमिडिएटली आफ्टर क्रॉस पॉलिनेशन. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर टू बी बॅग्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ अँथर्स. बायसेक्शुअल फ्लावर्स शोईंग प्रोटोगिनी आर नेवर सिलेक्टेड फॉर द क्रॉस. सो सगळ्यात आधी बघा, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन जर आपल्याला करायचं असेल तर आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनसाठी आपण काय करतो, कुठल्याही फ्लावरचं आधी काय करणार, इमॅस्क्युलेशन करणार. इमॅस्क्युलेशन म्हणजे त्याचा जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो काढून टाकणार. सो आपल्याला हे स्टेटमेंट चुकीचं आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे, इमॅस्क्युलेशन करावं लागणार आहे. सो दिस इज नॉट करेक्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट बघा, देर इज नो नीड टू मॅस्क्युलेट युनिसेक्शुअल फ्लावर्स. येस, जर आपण युनिसेक्शुअल फिमेल फ्लावर्स घेतले, इथं तुम्हाला दिलेले कुठले फ्लावर्स आहेत, फिमेल फ्लावर्स. वरच्या याच्यात तुम्हाला
एवढं क्लिअरन्स येत नाही बघा. सो फिमेल फ्लावर्स जे आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी अँथर नाही आहे, ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट नाही आहे. सो तुम्हाला इथं इमॅस्क्युलेशन करायची गरज नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सो सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. त्यानंतर इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर टू बी बॅग्ड इमिडिएटली. येस, जर तुम्ही इमॅस्क्युलेशन केले म्हणजे अँथर जे ते रिमूव्ह केलेत, या फ्लावरमधून हा फिमेल पार्ट आहे, ओके, याचे अँथर जर रिमूव्ह केले तर फिमेल फ्लावरवर कुठलाही दुसरा पोलन येऊन लगेच बसू शकतो. ते अवॉइड करण्यासाठी लगेच आपल्याला काय करायचं, इमिडिएटली त्याला बॅगिंग करावी लागते. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट फॉर द आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. त्यानंतर इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर टू बी बॅग्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ अँथर्स. बरोबर आहे, तेच स्टेटमेंट तुम्हाला इथे फिरवून दिले. ज्यावेळेस अँथर रिमूव्ह केलं त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार, बॅगिंग करावी लागणार. सो स्टेटमेंट 2, 3 and 4 आर करेक्ट. बघा कुठला ऑप्शन आहे, 2, 3, 4 आर करेक्ट. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 2022चा क्वेश्चन आहे बघा. इन जनरल द एग ॲपरेटस ऑफ एम्ब्रिओ सॅक इन अँजिओस्पर्म कन्सिस्ट ऑफ. एका एग ॲपरेटसमध्ये काय काय प्रेझेंट असतं बघा. हे एग ॲपरेटस आहे. एग ॲपरेटसमध्ये 2 सिनर्जिड्स, एक एग सेल, 3 अँटीपोडल सेल्स प्रेझेंट असतात आणि एक सेंट्रल सेल. ही जी आहे ही सेंट्रल सेल. ओके, सो 1 एग सेल, 2 सिनर्जिड्स. बघा 1 एग सेल ही एक सेल आहे, या 2 काय, दीज आर सिनर्जिड्स आणि या अँटीपोडल. सो 1 एग सेल, 2 सिनर्जिड्स, 2 अँटीपोडल सेल्स अँड 2 पोलर न्यूक्लियाय. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. हे जे सेंटरमध्ये प्रेझेंट आहे ही सेंट्रल सेल आहे आणि हे जे प्रेझेंट आहे दिस इज 2 पोलर न्यूक्लियाय. जे फ्यूज व्हायच्या आधी त्यांना आपण पोलर न्यूक्लियाय म्हणतो, आफ्टर फ्युजन त्यांना आपण काय म्हणतो, सेकंडरी न्यूक्लियस. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. The term used for transfer of pollen grains from anther of one plant to stigma of different plant. Okay, एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटपर्यंत पोहोचवायचं आहे, विच ब्रिंग्स जेनेटिकली डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ पोलन ग्रेन्स. बघा सिम्पल आहे, सेम प्लांटमध्ये 2 होऊ शकतात, इदर इट इज ऑटोगॅमी किंवा तुमची जिटेनोगॅमी असू शकते. पण दोघी प्लांट्स जर डिफरंट आहे तर त्यावेळेस एकच टाईपचं पॉलिनेशन होऊ शकतं, दॅट इज झिनोगॅमी. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट बघा. इन मेंबर्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फॅमिली पोलन ग्रेन्स रिटेन देअर व्हॅबिलिटी फॉर मंथ्स. NCERT जर नीट रीड केली असेल तर आपल्याला माहीत आहे की रोझिएसी आणि लेग्युमिनॅसी यांची जी पोलन ग्रेन्सची व्हॅबिलिटी असते ती काही महिन्यांपर्यंत असते. अजून एक तुम्हाला दिलं बघा, तिन्ही ऑप्शनमध्ये पोएसी कॉमन आहे. ओके, पोएसीची किती असते, अराउंड 30 मिनिट्स. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए. येतं आहे लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा. 2020चा क्वेश्चन आहे. द बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज फ्यूज विथ फ्युनिकल. अशा पार्टला आपण काय म्हणतो, जिथं ओव्ह्यूल जो आहे तो फ्युनिकलसोबत फ्यूज होतो. सो हा फ्युनिकल आहे आणि फ्युनिकलच्या वरती अशा पद्धतीने काय प्रेझेंट असतं, ओव्ह्यूल प्रेझेंट असतं. आणि जो पार्ट इथं फ्यूज होतो या पार्टला आपण काय म्हणतो, दिस इज नोन ॲज हायलम. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, हायलम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द प्लांट पार्ट्स विच कन्सिस्ट ऑफ 2 जनरेशन्स वन विदिन द अदर. हे NCERTचं स्टेटमेंट आहे. जर तुम्ही स्टेटमेंट रीड केलं असेल तर NCERT म्हणते की 1 जनरेशन इन अदर, म्हणजे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड जर सोबत असेल तर ते आपण एका जनरेशनमध्ये 2 सेल्स असं म्हणतो. ओके, किंवा 2 जनरेशन्समध्ये आपलं 1 सेल असं म्हणतो. सो बघा याचे 2 जर NCERT नीट रीड केले असेल तर पोलन ग्रेन्स अँथरमध्ये असणे किंवा एम्ब्रिओसॅक ओव्ह्यूलमध्ये असणे, हे 2 आपल्याला काय सांगतात, 2 जनरेशन्स वन विदिन द अदर. येते लक्षात. मग याच्यामध्ये एम्ब्रिओसॅक इनसाइड द ओव्ह्यूल दिलेला आहे. ओके, अँड पोलन ग्रेन्स इनसाइड द अँथर. 2 आन्सर्स याच्यात दिले. ओके, वी चेक. ओके, सो ॲक्च्युली दीज आर द ऑप्शन्स राहिले होते इथं. सो दीज आर द ऑप्शन्स. आणि NCERTचं स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, पोलन ग्रेन्स इनसाइड द अँथर अँड एम्ब्रिओ इनसाइड द ओव्ह्यूल, याला आपण काय म्हणतो, 2 जनरेशन्स वन विदिन अदर. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आपलं, ऑप्शन सी, 1 अँड स्टेटमेंट नंबर 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन वॉटर हायसिंथ वॉटर लिली पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय. बघा वॉटर हायसिंथ जरी पाण्यात असलं तर याचं मेजर जे पॉलिनेशन आहे त्याची जी फ्लावर्स असतात ते पाण्याच्या वरती प्रेझेंट असतात. सो मेजर पॉलिनेशन याचं कशामुळे होत आहे, विंड किंवा इन्सेक्टमुळे होतं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट फॉर विंड पॉलिनेटेड प्लांट्स. विंड पॉलिनेशन प्लांट्स बघा ज्या प्रकारचे पॉलिनेशन असते त्या प्रकारचे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, ॲडॅप्टेशन्स प्रेझेंट असतात. सो विंड पॉलिनेशन प्लांट्स जे असतात त्यांचे पोलन ग्रेन्स आपल्याला काय विचारले, इनकरेक्ट विचारले. ओके, सो यांचे पोलन ग्रेन्स लाईट आणि नॉन स्टिकी असतात. ऑब्व्हियसली लाईट असतील तरच ते विंडसोबत फ्लो होऊ शकतात आणि नॉन स्टिकीसुद्धा असतात कारण ते जास्त वेळ अँथरला स्टिक होऊन राहत नाही. त्यानंतर वेल एक्सपोज्ड असतात. येस, यांचे स्टॅमिन्स बाहेरच प्रेझेंट असतात आणि पोलन ग्रेन्ससुद्धा अँथरसुद्धा बाहेर असतात, जेणे
जेणेकरून जेव्हा एअर किंवा विंड करंट येणार त्याच्यासोबत ते इझिली फ्लो होतील. ओके, अँड मेनी ओव्ह्यूल्स इन ईच ओव्हरी. ओके, बघा ओव्ह्यूल्सचा प्रश्नच येत नाही. पॉलिनेशनमध्ये आपल्याला ओव्ह्यूलचा नंबर किती आहे हे मॅटर करत नाही. सो दिस कुड बी द रॉंग आन्सर. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघा, फ्लावर्स आर स्मॉल अँड नॉट ब्राईटली कलर्ड. ऑब्व्हियसली, कारण यांना इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं नाही आहे. सो हे 3 जे आहे हे बरोबर आहे अँड दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. त्यानंतर अट्रॅक्टन्स अँड रिवॉर्ड्स रिक्वायर्ड फॉर. ओके, रिवॉर्ड्स आपल्याला कशासाठी लागतात? रिवॉर्ड्स तुम्ही जर नीट पॉलिनेशन स्टडी केलं असेल तर एंटॅमोफिलीसाठी, म्हणजे ज्यावेळेस इन्सेक्ट्स असतात त्या इन्सेक्ट्सला रिवॉर्ड म्हणून नेक्टर दिला जातं किंवा काही गोष्टी बऱ्याच वेळेस आपण बघतो की असोसिएशनसुद्धा असतं, प्लेस दिली जाते एग्ससाठी. सो हे सगळे रिवॉर्ड्स कुणाला द्यावे लागतात? जे आपले बायोटिक एजंट्स आहे आणि त्यातल्या त्यात कुठले इन्सेक्ट्स. मग इन्सेक्ट्सचं जे पॉलिनेशन असतं दॅट इज एंटॅमोफिली. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, flowers which have single ovule, okay, single ovule in an ovary are packed into inflorescence are usually pollinated by. ओके, ज्यांच्यामध्ये सिंगल ओव्ह्यूल प्रेझेंट आहे आणि ते कशामध्ये पॅक्ट केलेले आहेत? इन्फ्लोरसन्समध्ये. त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं पॉलिनेशन होतं? तर याच्यात ऑप्शन बघा दिला आपल्याला, बी, विंड, बॅट अँड वॉटर. सो मोस्टली इनफ्लोरसन्समध्ये हे एनसीईआरटीचं स्टेटमेंट आहे. आपल्याला माहीत आहे की इनफ्लोरसन्समध्ये कुठल्या पद्धतीचं पॉलिनेशन होतं? विंड पॉलिनेशन. त्यानंतर विचारलं, डायोशियस फ्लावरिंग प्लांट प्रिव्हेंट्स बोथ. डायोशियस म्हणजे काय? जे 2 सेपरेट प्लांट्स आहेत, म्हणजे जसं एक्झाम्पल आहे पपया, एका प्लांटवर फक्त मेल फ्लावर्स येतील, एका प्लांटवर फक्त फीमेल फ्लावर्स येतील. ओके, एका प्लांटवर फक्त फीमेल फ्लावर्स येतील, मेल फ्लावर्स अँड फीमेल फ्लावर्स. मग अशा वेळेस या कंडिशनला आपण म्हणतो डायोशियस कंडिशन. सो अशा वेळेस काय होतंय की त्यांच्यामध्ये काय होणार नाही, त्यांच्यामध्ये फक्त काय होईल? आपल्याला काय करता येईल? झेनोगॅमी करता येईल. म्हणजे हे काय प्रिव्हेंट करतात? ऑटोगॅमी अँड जिटेनोगॅमी. सेल्फ तर करू शकत नाही. ओके, एकाच झाडावर सुद्धा करू शकत नाही आणि युनिसेक्शुअल असल्यामुळे सेम फ्लावरमध्ये सुद्धा करू शकत नाही. सो इट प्रिव्हेंट्स बोथ ऑटोगॅमी अँड जिटेनोगॅमी. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. पुढच्यापैकी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे, जिटेनोगॅमी इन्व्हॉल्व्स द पोलन अँड स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट्स. ओके, जिटेनोगॅमी म्हणजे काय की हे तुमचं एकाच प्लांटवर फ्लावर प्रेझेंट आहे आणि एकाच प्लांटमध्ये काय होते? पॉलिनेशन होतं. दॅट इज जिटेनोगॅमी. पण इथं आपल्याला काय दिलेलं आहे? डिफरंट प्लांट्स दिले, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे रॉंग स्टेटमेंट आहे. क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आर ऑलवेज ऑटोगॅमस. ओके, बरोबर आहे. बघा, क्लिस्टोगॅमस फ्लावर्स कसे असतात? जे क्लोज्ड फ्लावर असतात आणि त्यांच्याकडे ऑप्शन नाही. मग क्लोज्ड असल्यामुळे त्यांना विदिन फ्लावर, सेम फ्लावरमध्येच काय करावं लागतं? पॉलिनेशन. सो दिस इज द ऑटोगॅमी. सो दिस कुड बी द करेक्ट. त्यानंतर झेनोगॅमी अकर्स ओनली बाय विंड पॉलिनेशन. गरजेचं नाही. झेनोगॅमी कुठल्याही पद्धतीने, क्रॉस पॉलिनेशन कुठल्याही पद्धतीने होऊ शकतं. अँड चॅस्मोगॅमस फ्लावर डू नॉट ओपन ॲट ऑल. नाही, चॅस्मोगॅमस फ्लावर्स कसे असतात आपले? दीज आर द ओपन फ्लावर्स. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, मेगास्पोर्स आर प्रोड्यूस फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल्स आफ्टर. मेगास्पोर मदर सेल कुठे प्रेझेंट असते? मेगास्पोर मदर सेल न्यूसेलसमधली एक सेल ॲक्ट करते ॲज मेगास्पोर मदर सेल. ही मेगास्पोर मदर सेल कशी असते? ही असते मिओटिक. म्हणजे ही काय परफॉर्म करणार? दिस इज मिओटिक सेल विच परफॉर्म्स मिओसिस. आणि मिओसिस केल्यानंतर ही काय तयार करत असते? 4 मेगास्पोर तयार करते. ओके, नंतर त्यातले 3 डिजनरेट होतात. पण कुठल्या प्रोसेसने तयार करते? ही बाय मिओटिक. कारण हे सगळे कसे आहेत? हे हॅप्लॉइड आहे आणि ही कशी आहे? ही डिप्लॉइड आहे. सो करेक्ट ऑप्शन इज मिओटिक डिव्हिजन. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. काही स्टेटमेंट दिलेले आहेत रिलेटेड टू स्पोरोपोलोनिन. जर तुम्हाला पोलनचं स्ट्रक्चर आठवत असेल, दिस इज द इनर लेअर. जो आउटर लेअर आहे पोलनचा दॅट इज मेड अप ऑफ एक्झाईन म्हणतो आपण याला. मेड अप ऑफ दिस एक्झाईन मेड अप ऑफ स्पोरोपोलोनिन. बघा, स्पोरोपोलोनिन कॅन विथस्टँड हाय टेम्परेचर. जर एनसीईआरटी नीट वाचली असेल तर तुम्हाला एवढे ऑप्शन्स लगेच लक्षात येतील की स्पोरोपोलोनिनमुळे आपण याचं जे स्ट्रक्चर आहे ते टॅक्झोनॉमीमध्ये सुद्धा स्टडी करू शकतो. कारण स्पोरोपोलोनिन हे एवढं हार्ड स्ट्रक्चर आहे की ते हाय टेम्परेचरला सुद्धा राहू शकतं, हाय ॲसिडिक कंडिशन्सला किंवा अल्कली कंडिशन्सला सुद्धा राहू शकतो. सो करेक्ट ऑप्शन जे आहे, जर तुम्ही ऑप्शन्स रीड केले, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. स्पोरोपोलोनिन कॅन विथस्टँड हाय टेम्परेचरला सुद्धा राहू शकतं आणि स्ट्रॉंग ॲसिडिक आणि अल्कलीजला सुद्धा हे स्वतःला मेंटेन करू शकतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, बोथ ऑटोगॅमी अँड जिटेनोगॅमी आर प्रिव्हेंटेड इन. आताच आपण बघितलं की जर एखादं प्लांट कसं असणार? डायोशियस, म्हणजे त्याचे मेल फ्लावर दुसऱ्या प्लांटवर येतात, फिमेल फ्लावर दुसऱ्या प्लांटवर येतात. अशा प्लांटमध्ये ऑटोगॅमी आणि जिटेनोगॅमी म्हणजे विदिन फ्लावर तर होऊ शकत नाही,
आणि सेम प्लांटमध्ये सुद्धा पॉलिनेशन होऊ शकत नाही. सो असं फ्लावरचं जर एक्झाम्पल, डायोसिसचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर इट इज पपाया. सो करेक्ट ऑप्शन इज पपाया. नेक्स्ट बघा, अँड ऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट कॅन विथस्टँड एन्व्हायरमेंटल एक्स्ट्रीमिज. आत्ताच बघितलं आपण की जो स्पोरोपोलोनिन आहे तो कुठल्याही कंडिशनमध्ये सर्वाइव्ह करू शकतो बिकॉज इट इज व्हेरी हार्ड आणि हाय टेम्परेचर किंवा हाय ॲसिडिक कंडिशनला ते राहू शकतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, दॅट इज स्पोरोपोलोनिन. नेक्स्ट बघा, इवन इन ॲब्सन्स ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स सीड्स सेटिंग अशर्ड एंड. जर पॉलिनेटिंग एजंट्स नसले तरी सुद्धा पॉलिनेशन कुठल्या फ्लावरमध्ये होऊ शकतं. जर तुम्ही ऑप्शन्स नीट वाचले तर बघा, हा जो आहे कमिलिना, हे कसलं फ्लावर आहे, हे एक्झाम्पल आहे क्लिस्टोगॅमस फ्लावरचं. ओके, क्लिस्टोगॅमस फ्लावर म्हणजे हे फ्लावर्स कसे असतात, नेहमी क्लोज असतात. ऑक्झॅलिस हे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले आहेत NCERT मध्ये. जर नीट रीड केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो प्लांट आहे कमिलिना, हा काय करतो, हा क्लिस्टोगॅमस आहे म्हणजे हा डायरेक्ट विदिन द फ्लावर, सेम फ्लावर, क्लोज फ्लावर आहे तर आतल्या आतच पॉलिनेशन करणार, मग याला पॉलिनेटिंग एजंटची गरज नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. ओके, next one of the most resistant biological material, again this is the question on exine कशाचा बनलेला आहे, स्पोरोपोलोनिनचा बनलेला आहे. syngamy means what is syngamy, fusion of male and female gametes. so correct option is option A. त्यानंतर मेल गॅमेटोफाइट ऑफ अँजिओस्पर्म. बघा इथं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. तुम्हाला विचारले गॅमेटोफाइट आर द वन्स जे गॅमेट बनवतात. ओके, गॅमेटोफाइट प्रोड्युसेस गॅमेट. मग बघा ऑप्शन बघा काय दिलेलं आपल्याला ऑप्शनमध्ये, मायक्रोस्पोरॅन्जियम, न्यूसेलस, मायक्रोस्पोर अँड स्टॅमिन. ओके, सो बघा मायक्रोस्पोरॅन्जियम हे मायक्रोस्पोर बनवतं. मायक्रोस्पोरॅन्जियममध्ये मायक्रोस्पोर मदर सेल असते जी पुढे मायक्रोस्पोर बनवते. सो मायक्रोस्पोर इज द मेल गॅमेटोफाइट. बघा काय असतं, ही तुमची मायक्रोस्पोरॅन्जियम आहे. या मायक्रोस्पोरॅन्जियममधली एक सेल ॲक्ट करणार ॲज द मायक्रोस्पोर मदर सेल किंवा आपण हिला पोलन मदर सेल सुद्धा म्हणतो, राईट. मायक्रोस्पोर म्हणजे मेल गॅमेट. ही काय करणार, ही मिओसिस परफॉर्म करणार. मिओसिस परफॉर्म केल्यानंतर ही 4 काय बनवते, ही सिंगल सेलपासून 4 काय मिळतात आपल्याला, 4 आपल्याला मायक्रोस्पोर्स मिळतात आणि फायनली या मायक्रोस्पोर्स पासून काय बनतात, पोलन ग्रेन्स बनतात. ओके, आणि अगेन पोलन ग्रेन्स सुद्धा मेल गॅमेट नाही. याच्यात तुम्हाला ऑप्शन नाही आहे पोलन ग्रेनचा. पोलन ग्रेन सुद्धा मेल गॅमेट नाही. पोलन ग्रेन कॅरीज मेल गॅमेट, याच्यामध्ये 2 मेल गॅमेट. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, मायक्रोस्पोर. ओके, त्यानंतर नेक्स्ट, जनरेटिव्ह सेल वॉज डिस्ट्रॉइड बाय लेझर बट नॉर्मल पोलन ट्यूब वॉज स्टील फॉर्म्ड बिकॉज. अच्छा, हे थोडासा बाहेरचा क्वेश्चन आहे, जुना क्वेश्चन आहे. जर व्हेजिटेटिव्ह सेल जे असते ती लेझरने डॅमेज होत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. अगेन नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, टोटल नंबर ऑफ मिओटिक डिव्हिजन्स रिक्वायर्ड फॉर फॉर्मिंग 100 जायगोट्स. ओके, ऑर ग्रेन्स. जर आपल्याला 100 जायगोट बनवायचे असतील, 100 जायगोट बनवायचे म्हणजे आपल्याला 100 टाइम्स फ्युजन करायचं. ओके, सो एका फ्युजनसाठी आपल्याला एक मेल गॅमेट लागतो, एक फिमेल गॅमेट लागतो. सो 100 जायगोट बनवण्यासाठी आपल्याला 100 पोलन ग्रेन्स लागतील. ओके, आणि 100 आपल्याला एग्स लागतील. ओके, मेल गॅमेट 100, फिमेल गॅमेट 100. सो 100 फिमेल गॅमेट्स कशा बनतील, आपल्याला माहिती की जी फिमेल सेल आहे, कुठली आहे फिमेल सेल, मेगास्पोर मदर सेल. ही काय करते, मेगास्पोर मदर सेल 4 मेगास्पोर बनवते बाय मिओसिस. ओके, पण यापैकी 3 जे मेगास्पोर्स असतात हे काय होतात, डिजनरेट होतात. ओके, 3 मेगास्पोर काय होतात, डिजनरेट होतात. म्हणजे एक जी मेगास्पोर आहे तिच्यापासून आपल्याला एक एग मिळतोय. म्हणजे एका मदर सेलपासून आपल्याला काय मिळतंय, एकच एग मिळतंय. बघा, एक मदर सेल 4 मायक्रोस्पोर्स बनवते, मेगास्पोर्स बनवते, दीज आर द मेगास्पोर्स. ओके, आणि यातले 3 मेगास्पोर हे डिजनरेट होतात. म्हणजे एका मिओटिक डिव्हिजन पासून ही कशाने बनवते, मिओसिसने बनवते. एका मिओटिक डिव्हिजन पासून आपल्याला फक्त एक एग मिळतोय. म्हणजे इथं 100 मिओटिक डिव्हिजन्स तुम्हाला करावे लागतील 100 एग्स मिळवण्यासाठी. येते लक्षात. त्यानंतर जर 100 पोलन ग्रेन्स मिळवायचे असतील, सो आपल्याला माहिती आहे की एक जी मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन मदर सेल आहे, ही मदर सेल काय करणार, ही डिवाइड करणार मिओसिसने डिवाइड करून ही किती मायक्रोस्पोर बनवते, 4 मायक्रोस्पोर. आणि प्रत्येक मायक्रोस्पोर यातले फंक्शनल आहेत, यातला एकच फंक्शनल होता. इथं तुमचे 4ही मायक्रोस्पोर फंक्शनल असल्यामुळे डायरेक्ट काय तयार होतात, पोलन ग्रेन तयार होतात. म्हणजे एका पोलन मदर सेलपासून आपल्याला 4 पोलन ग्रेन्स मिळतात. अशा आपल्याला किती पाहिजे, 100. म्हणजे तुम्हाला टोटल 25 मिओटिक डिव्हिजन्स इथं लागतील. 25 मदर सेल्स लागणार, राईट. सो टोटल किती झाले तुमचे, 100 इकडे आणि 25 इकडे. सो 125
5 डिव्हिजन्स आपल्याला लागतील. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट डबल फर्टिलायझेशनवर काही क्वेश्चन आहेत बघा. अ टिपिकल अँजिओस्पर्म एम्ब्रियो सॅक ॲट मॅच्युरिटी. ओके, एम्ब्रियो सॅकमध्ये काय काय प्रेझेंट असतं? 8 न्यूक्लिएट 8 सेल 8 न्यूक्लिएट 7 सेल स्टेज. ओके, 7 न्यूक्लिएट 8 सेल स्टेज. बघा, एक टिपिकल जो मेगा गॅमेटोफाइट फिमेल गॅमेटोफाइट आहे एम्ब्रियो सॅक, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? वरती 3 अँटीपोडल सेल्स प्रेझेंट आहे, खाली 2 सिनर्जिड्स, एक सेल, या टोटल 6 सेल्स झाल्या. येते लक्षात, या 6 सेल्सचे 6 न्यूक्लियस झाले. ओके, प्लस याच्यामध्ये ही जी एक मेजर सेल आहे हिला आपण सेंट्रल सेल म्हणतो. ही सेल कुठली? सेंट्रल सेल. ओके, म्हणजे ही एक सेल. टोटल किती सेल झाल्या मग? 7 सेल झाल्या. पण सेंट्रल सेलमध्ये 2 न्यूक्लियस प्रेझेंट असतात. ओके, यांच्यावर सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. त्याच्यामुळे किती न्यूक्लियस झाले? हे 6 आणि हे 2 8. म्हणजे ही सेल कशी झाली? 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड स्टेज झाली. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल स्ट्रक्चर. नेक्स्ट बघा, डबल फर्टिलायझेशन इज. ओके, डबल फर्टिलायझेशनमध्ये काय होते? सो दिस इज द एक फिमेल गॅमेट. एक जो आहे गॅमेटोफाइट, इथे एक प्रेझेंट असणार, अगेन सिनर्जिड्स, इथे अँटीपोडल्स आणि इकडे 2 सेल्स प्रेझेंट आहे. सो 2 मेल गॅमेट्स असतात. एक जो मेल गॅमेट आहे, एक मेल गॅमेट या एग सोबत फ्यूज करणार आणि काय फॉर्म करणार? जायगोट. आणि दुसरा मेल गॅमेट या सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज करणार आणि काय फॉर्म करणार? प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. सो बघा ऑप्शन काय दिले? फ्युजन ऑफ 2 मेल गॅमेट्स ऑफ पोलन ट्यूब विथ 2 डिफरंट एग्स. ओके, 2 डिफरंट एग नाही आहेत, एकच एग आहे. सो दिस इज नॉट करेक्ट. देन फ्युजन ऑफ 1 मेल गॅमेट विथ 2 पोलर न्यूक्लियाय, 2 वेळेस फर्टिलायझेशन होत आहे. सो अगेन दिस इज नॉट डबल फर्टिलायझेशन. सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. ओके, नेक्स्ट बघा काय दिले? फ्युजन ऑफ 2 मेल गॅमेट्स विथ 1 एग अँड 1 डिप्लॉइड फिमेल प्लांट and a triploid male. Okay, so again this is not correct. So correct option बघा काय आहे? syngamy and triple fusion. Okay, syngamy इथं होते fusion of gametes and this is the triple fusion, जिथं 2 न्यूक्लियस सोबत एक अजून मेलचा गॅमेट जो तो फ्यूज करतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रेसिड्युअल पर्सिस्टंट पार्ट विच फॉर्म्स द पेरिस्पर्म. ओके, पेरिस्पर्म एखाद्या प्लांटमध्ये किंवा याच्यामध्ये कधी उरतो? ज्यावेळेस जो न्यूसेलस आहे तो पुढे तसाच कंटिन्युअस राहतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर, जे सीड्समध्ये न्यूसेलस असतात. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. इन सम प्लांट्स थॅलॅमस कॉन्ट्रीब्युट्स टू द फ्रूट फॉर्मेशन. ज्यावेळेस थॅलॅमस म्हणजे अदर दॅन ओव्हरी अँड ओव्ह्यूल दुसरे पार्ट्स जेव्हा फ्रूट फॉर्मेशनमध्ये पार्ट घेतात, अशा फ्रूट्सला आपण काय म्हणतो? दीज फ्रूट्स आर नोन ॲज फॉल्स फ्रूट्स. ओके, नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट इन फ्लावरिंग प्लांट्स इज इनकरेक्ट. ओके, कुठलं जे स्टेटमेंट आहे फ्लावरिंग प्लांट्सबद्दल ते इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओव्हरीज डेव्हलप्स इन टू द फ्रूट. ओके, जर आपण बघितलं ओव्हरीज जे आहेत त्या फ्रूटमध्ये डेव्हलप होतात, ओव्ह्यूल्स जे आहेत ते सीडमध्ये डेव्हलप होतात. ओके, आणि जायगोट जो आहे तो एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो. म्हणजे हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. सेंट्रल सेल्स डेव्हलप्स इन टू द एंडोस्पर्म. यस, आत्ताच आपण बघितलं की डबल फर्टिलायझेशनमुळे जी सेंट्रल सेल आहे ती एंडोस्पर्ममध्ये कन्वर्ट होते आणि ओव्ह्यूल्स आर कन्वर्ट इंटू इंस्टेड ऑफ एम्ब्रियो सॅक. ओव्ह्यूल कशामध्ये कन्वर्ट होत आहे? सीडमध्ये कन्वर्ट होत आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. त्यानंतर पर्सिस्टंट न्यूसेलस इन सीड इज नोन ॲज. आत्ताच आपण बघितलं त्याला आपण काय म्हणतो? पेरिस्पर्म. ज्यावेळेस न्यूसेलस सीडमध्ये तसाच असतो. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी एक्सपेक्टेड इफ सायंटिस्ट सक्सेस ड्यू इंट्रोड्युसिंग द ॲपोमॅटिक जीन व्हरायटीज. ओके, हे NCERTचं स्टेटमेंट आहे. जर NCERT नीट रीड केली असेल बघा, ॲपोमॅटिक किंवा ॲपोमिक्सिस म्हणजे काय? सीड विदाउट फर्टिलायझेशन. याला आपण काय म्हणतो? सीड विदाउट फर्टिलायझेशन. मग बघा सगळे स्टेटमेंट्स रीड करा काय दिलेलं आहे. देअर विल बी सेग्रिगेशन ऑफ डिझायर कॅरेक्टर्स. ओके, याचा एवढा याच्यात रोल नाही आहे. पॉलीएम्ब्रिओनीचाही याच्यात रोल नाही आहे. सीड विदाउट फर्टिलायझेशन. सीड्स ऑफ हायब्रिड प्लांट्स विल शो लॉंगर डॉर्मन्सी हे इफेक्ट करत नाही. आणि फार्मर्स कॅन कीप ऑन युझिंग सीड्स प्रोड्यूस बाय द हायब्रिड्स. बघा हे स्टेटमेंट NCERTचं स्टेटमेंट आहे. जर सीड विदाउट फर्टिलायझेशन आपण फॉर्म करत गेलो तर हायब्रिड सीड्स जे आहेत त्या प्लांट फार्मर्स जे कंटिन्युअस यूज करू शकतात. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन, ऑप्शन डी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन एम्ब्रियो सॅक. मोस्ट कॉमन कुठली असते? मोनोस्पोरिक. मोनोस्पोरिकमध्ये काय होतं? ही एक तुमची एम्ब्रियो सॅक कशी फॉर्म होते? ही एक मेगास्पोर मदर सेल आहे. ओके, या मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होते. मिओसिसमधून 4 तुमचे काय बनतात?
4 मेगास्पोर बनतात, ज्यापैकी एक मेगास्पोरच कसा असतो, फंक्शनल असतो. ओके, एक मेगास्पोर, एकाच मेगास्पोर पासून पुढे सगळे डेव्हलपमेंट होते. हे तिन्ही जे आहेत ते काय होतात, डिजनरेट. मग याच्यापासून एम्ब्रियो सॅक बनवण्यासाठी किती प्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स करावे लागतात, 3 प्री न्यूक्लिअर डिव्हिजन करावे लागतात. ओके, ही पहिले डिवाइड होणार. ओके, याच्यामध्ये 2 सेल्स फॉर्म होतील, मग परत डिवाइड होणार, याच्यामध्ये 4 फॉर्म होतील आणि परत डिवाइड होऊन किती फॉर्म होतील, फायनली 8 फॉर्म होतील. ओके, आता आपण बघितलं 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएट स्ट्रक्चर. ओके, 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएट स्ट्रक्चर म्हणजे 3 मायटोटिक डिव्हिजन्स एका सिंगल याच्यापासून. सो मोनोस्पोरिक विथ 3 सिक्वेशनल मायटोटिक डिव्हिजन एका स्पोरपासून डेव्हलप झाले, बाकी सगळे डिजनरेट झालेत. ओके, सो दिस इज अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. याबद्दल अजून जर तुम्हाला कुठले क्वेश्चन्सचे डाऊट असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आणि खाली एक नंबर दिला आहे, काही अजून डाऊट्स असतील रिलेटेड टू नीट वगैरे तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात.